मित्रांनो, आपण आलोय पुसेगाव हिंद केसरी मैदानात आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद या मैदानाला आहे. ह्या मैदानात जो एक नंबर करेल ती जोडी वर्षभर म्हणजे अगदी ती एक नंबरचाच मान करी म्हणजे मित्रांनो सतत एक नंबर म्हणजे ती जोडी उजेडात राहते. बघा रोमन आणि सरदार 2024ची हिंद केसरी जोडी, इकडं हारण्या 2023ची हिंद केसरी हारण्या आणि राजा. मित्रांनो त्या साईडला पूर्णपणे टेच माग इथे एक फोटो येणार मित्रांनो. आणि रोल फिरवला जातोय मित्रांनो, माती म्हणजे पाणी मारून. मित्रांनो बघू शकता ही कठीण म्हणजे टणकपणा म्हणजे टणकपणा आलाय आणि मातीवर रोल फिरवल्यामुळे दबून बसली माती एकदम आणि एकदम कठीण झालंय म्हणजे भरपूर कठीण झालंय मित्रांनो. आणि मैदानाचं पिच कसं आहे किंवा फाटी कशी आहे बघू शकता तुम्ही. तरी झालीच म्हणायला लागेल. ह्या साईडला बॅरिगेट आहे मित्रांनो संपूर्ण, इकडे ह्या साईडला बॅरिगेट आहे. आणि बघूया चला त्या साईडला समोर पूर्ण म्हणजे निसर्गाने दिलेला डोंगर मित्रांनो, की तिकडं दिसणार संपूर्ण. खालीनं गाड्या किती पाहिजे कुठली गाडी डोंगरावरून क्लिअर खड्डी दिसते अगदी. म्हणजे आपण म्हणतो की मैदानापेक्षा घरी बसून किंवा टीव्हीला चांगलं दिसतं, परंतु हिथं त्या डोंगरावरनं क्लिअर खट्ट दिसेल असं नियोजन लावले. आणि हे मैदान म्हणजे एक प्रकारे मित्रांनो एक देणगी दिली निसर्गानं. डोंगर म्हणजे पेडगावचं पण तसंच आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो पुढं कसं आहे. आणि तर मित्रांनो बघा दिवस सालाच मावळतोय, परंतु मला वाटते 5 पर्यंत फायनल होईल 100%, कारण नियोजन लय खट्ट आहे. आणि जरी दिवस म्हणजे पुढचे नियोजन लावून ठेवले, प्रकाश सगळीकडे लाईट आहे ते मित्रांनो म्हणजे खट्ट प्रकाश दिसणार आहे, तरी संध्याकाळीचा व्हिडिओ आपण दावणारच आहे बाबा कसं दिसते. चला मित्रांनो ह्या साईडला पूर्णपणे तयार झाली. रोल फिरवला तर रोलिंग चालू आहे आता मित्रांनो. आणि पूर्णपणे पुसेगावचं मैदान म्हणजे एक प्रकारे मित्रांनो बघा आधीच हॉटेल वगैरे सगळी जी ती जागा धरून ठेवली. चला मित्रांनो डोंगरावरून एक हे घेऊया. ह्या साईडला बघू शकता क्रीन आणि किती खूप छान असं. ह्या साईडला जर बघितलं मित्रांनो तर हे मैदान, ज्या मैदानाची आतुरतेने बैलगाडी मालक चालक आणि प्रेक्षक सुद्धा वाट बघतात मित्रांनो, ते मैदान सज्ज झालंय मित्रांनो. आणि आता सकाळच्या किती वाजले, त्या 1 वाजले मित्रांनो. सकाळच्या म्हणून दुपार झाली 1 वाजताचं हे दृश्य आहे. एवढी लोक आधीच मैदान येऊन थांबलेत. त्या साईडला पण मित्रांनो बघू शकता. अजून सुद्धा मैदानाची तयारी चालू आहे मित्रांनो, रोलिंग चालू आहे. शेट तुम्ही जिल्हा अमरावती, तालुका दर्यापूर, उमरी गाव आहे. इथून 800 किलोमीटर गाव आहे आमचं. 800 किलोमीटर आलाय. बर. आम्ही कालच निघालो होतो गावावरून. आधी पुणे आलो, पुण्यावरून सातारा आणि सातारावरून इकडे पुसेगाव. कशाने आलाय तुम्ही आता? आधी ट्रॅव्हल्सनी आलो, नंतर महामंडळाच्या बसनी, मग इथे एकटा झालाय? मित्र आहे माझा. किती जण आलाय? आम्ही 2 जण आलाय. बर. कसं काय इतक्या लांब यायचं, कसं डोक्यात आलं बाबा? बाकी काही नाही, नाद. आणि पुसेगावचं मैदान म्हटल्यानंतर एक वेगळी ऊर्जा असते. मग तेच ना, ती ऊर्जा वेगळी. तुम्हाला पहिल्यापासून किती दिवसापासून पुसेगावच्या मैदानाला म्हणजे यायचं म्हणताय का ह्याच्या आधी आलता? नाही, माझं हे इकडे सातारा फर्स्ट टाइम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझं इकडे फर्स्ट टाइम आहे. पण आनंद होता यायचा. कसं काय पण नाद कसं बाबा तिकडचं तुमच्या इथं शर्यती असे नसते? वडील शेतकरी म्हटल्यावर नाद असेलच ना. म्हणजे कसा नाद लागला म्हणतोय मी? अशी बैल किल्लार राहत नाही, गावठी बैल राहतात. बर. गावरान बैल. आणि आम्हाला ह्या बैलांचं नवल आहे. त्याच्यामुळे आम्ही बघायला पण आणि याचा छंद आहे, आवड आहे. कसं आहे मैदान, कसं आहे वाटतं तुम्हाला? तुम्ही आता इतकेलं फाट्या नियोजन खूप बढिया केलंय, भारी नियोजन आहे. बर. आणि काय म्हणजे स्वप्न होतं का बाबा पुसेगावला एकदा तरी? पुसेगावला याचं स्वप्न होतं. माझा मित्र पण म्हणत होता जायचं. स्पेशल आलो आम्ही, रातोरात आलो. बर. माघारी किती जाणार काय? आता उद्याचं मैदान झाल्यावर बघू संध्याकाळी. लांबनं भरपूर प्रेक्षक येतात, तुम्हाला इथलं माहिती नाही बाबा काय. परंतु नाद हा जोपासला पाहिजे, बरोबर आहे. परंतु कुठं म्हणजे आड अडचणी नसावी म्हणून म्हणजे व्यवस्थित मैदान बघितलं पाहिजे तुम्ही पण. नाही तर पुढे गेला की काय. बरोबर. हा, ते बघावं लागेल, आता काळजी घ्यावं लागेल. तेवढी काळजी घेतली पाहिजे. इतक्या लांब आलाय, काळजी घ्या. चला मित्रांनो बघा
नाद काय करतो 800 किलोमीटरवरून आले ती पण मला वाटतं ट्रॅव्हल्स आला ना. ट्रॅव्हल्स तिथून महामंडळनी. चला तर हे मैदान बघू शकता सज्ज झालंय मित्रांनो. तर तुम्ही कुठून आलाय हो? शेंगुलीत आलाय काय घेऊन आलाय? आम्ही मैदान बघायला चालू. मैदान बघायला का? हा मैदान बघायला. कसं काय म्हणजे काय वाटलं मैदान हेच बघायला? आम्ही आमच्या एक हिंगोली जिल्ह्यातला समजा हे होता सर्जा बैल होता. त्यांना एक फॉर्च्युनर जिंकली होती. त्यात मैदानाला यायची आमची इच्छा होती. आता आमचा मित्र आहे तिंगात ते त्याला बैलाचा खूप नाद आहे. खूप नाद. ते म्हणलं आपल्याला पुशेगावचं मैदान बघायला जायचंच. काही झालं तरी फॉर्च्युनर जिंकल्यानंतर काय म्हणजे मेसेज काय गेला तिकडे तुमच्या भागात? आमच्या भागात लय गाजला सर्जा. काय मेसेज गेला की बाबा एवढं पैसे मेसेज म्हणजे आमच्या गावात आमच्या त्या हिंगोली जिल्ह्यातला म्हणजे त्यानं नाव केलं. हा आम्हाला वाटलं होणार नाही म्हणून त्यानं नाव केलं हिंगोली जिल्ह्यात. काय तुम्ही बैल पाळणार का मग कसं? हा आता नाद पगार आलो ना आता बैलाचा. आता ते आमचा व्यापारी आहे ते. हा ते म्हणले आता करू म्हणले काहीतरी. लांबून आलो ना आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये. तिकडे साईडला बघा ते त्यांचं व्यापारी येतं झोपलं तर हिंगोली म्हणजे जिल्ह्यामध्ये दमून आले ते मित्रांनो. लांबून आलो ना आम्ही. तर हे पुसेगावचं मैदान आहे मित्रांनो आणि महाराजांचा आशीर्वाद आहे. क्रेज आहे मैदानाची मित्रांनो. एक म्हणायला लागेल वर्ल्ड कप असल्यासारखं. तर बघू शकता. चला हॉटेल मालक वगैरे मित्रांनो आधीच येऊन थांबली ती. मला वाटतं जागा पण आधी धरली असेल. की बघा आपल्या फौजीचं. तर फौजीचं काय चालू आहे बघा. म्हणजे प्रत्येकाला आधीच ह्या पुसेगाव हिंदी केसरी मैदानाचा हे लागलं. फौजी जागा आधीच धरून ठेवली काय? हो अधिकार जागा धरायला लागते. तर जागा भेटत नाही अशी फ्रंटची जागा. बर म्हणजे आता किती दिवस आधी धरली होती? 27 नोव्हेंबरला जागा धरली. 27 नोव्हेंबरला जागा धरली आणि मैदान कितीला? 16 डिसेंबरला. तर मित्रांनो बघा आधीच जागा धरून ठेवायला लागली. आता आजच चालू. कारण आता जरा बऱ्यापैकी गर्दी होती त्यामुळे जरा सोगळी जागा धरायला लागते. आता मागच्या वर्षी इथंच होतं पण लय थोडी जागा होती त्याच्यामुळे एवढी ऍडव्हान्स जागा धरली जेणेकरून माणसांना बसायला व्यवस्थित जागा आणि खाता येईल व्यवस्थित माणसांना बसून. माणसं वाढवली ती काय? एक 10-12 माणसं आहेत. आज वाढवली. रोज रुटीनची 5 असतात. त्याच्यापेक्षा आता एक 12 पोरं आहेत. त्या साईडला बघा वडापावची गाडी येते. म्हणजे भरपूर म्हणजे मैदान भरायला सुरुवात झाली. फौजी आज पण राईस आज राईस 4 वाजता राईस करायला लागणार आहे कारण 90% लोक संध्याकाळचे ना त्याच्यामुळे त्यांना भेटलं पाहिजे दालचा राईस. तर आताच लोक सांगून गेले की बाबा संध्याकाळी आम्ही या जेवायला येतोय बनवा. फौजी काय ही क्रेज काय सांगचाल या मैदानाची क्रेज? क्रेज म्हणजे महाराष्ट्रातलं नंबर 1 मैदान म्हणलं तर ओरिजिनल हिंद केसरी मैदान पुशेगावचं. ही लय मोठी क्रेज. आता पूर्ण इंडियामधनं लोक यायला लागलेत. संभाजीनगर जालना धुळे इकडून सगळे. आता काल आम्ही गेलेलो त्या साईडला सगळ्या गाड्या तिकडूनच येत होत्या. लय क्रेज मोठी आहे मैदानाची. मला वाटते हॉटेल मालकच रेग्युलर मैदानाच्या तुलनेत हॉटेल मालक तेवढी एका साईडला ठेवली तर तेवढी जमतील. हो हॉटेल आता किती हॉटेल असतील आता? या हॉटेल आता 100-150 लागलेत बघा. 150-200 150-200 हॉटेल आहेत मित्रांनो. तर ही मैदानाची क्रेज उद्या आज संध्याकाळी खरं मूड बघायला भेटलं मैदानात. मुंबई नाशिक वरून पण हॉटेल आलेत. नाशिकवरून हॉटेल आलेत मित्रांनो. पण हॉटेल आलेत. खूप लांबून आलेत. मग आता कसं आहे तुमचं कसं नियोजन आहे आता? आपलं नेहमीच दालचा राईस आहे. परोटा मटर पनीर अख्खा मसूर हेच आम्हाला उरकत नाही आणि तेच चांगल्या पद्धतीने द्यायचे प्रयत्न असेल आमचा. ओके जेणेकरून माणसांना चांगलं खायला भेटेल. चला मित्रांनो फौजी आलेत. म्हणजे अनेक म्हणजे मोठे गाडा मालक आले तिकडे ह्या साईडला बघा हॉटेल लावले. म्हणजे पूर्णपणे ज्याचं काम चालू झालंय मैदाना मित्रांनो. कारण कसं होतं शे मैदान म्हणजे एक ऊर्जा आहे. चला धन्यवाद.